श्रीरामपूरमध्ये अवैध दारू विक्रीची चर्चा, संबंधित यंत्रणा कारवाई करणार का? नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहतात भीमप्रहार न्यूज मराठी। एकीकडे श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थाविरोधात पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाया सुरू आहेत। नशामुक्त श्रीरामपूरची मागणीही जोर धरत आहे। मात्र त्याच वेळी शहरातील काही परमिट रूम, बियर बार आणि काही लहान हॉटेलमध्ये अवैध मद्य विक्री होत असल्याच्या तक्रारी आणि चर्चा समोर येत आहे। या दाव्यांची अधिकृत पुष्टी झालेली नसून संबंधित विभागांनी त्यांची चौकशी करणे आवश्यक आहे। पाहूया नेमका काय आरोप आहे। स्थानिक नागरिक आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारीनुसार शहरातील काही परमिट रूममध्ये परवान्याच्या अटींचे उल्लंघन करून मद्य विक्री होत असल्याचा आरोप केला जात आहे। तसेच काही लहान हॉटेलमध्ये कोणताही वैध मद्य विक्री परवाना नसतानाही देशी आणि विदेशी मद्य विकले जात असल्याचेही दावे करण्यात येत आहेत। विशेषतः बस स्थानक परिसरासह काही भागांमध्ये अशा प्रकारची विक्री होत असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे। या सर्व दाव्यांची अधिकृत पुष्टी झालेली नाही, त्यामुळे वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी संबंधित यंत्रणांनी निष्पक्ष चौकशी करणे आवश्यक आहे। आता या सर्व प्रकरणात शासनाच्या महसुलाचाही प्रश्न उपस्थित होतो। तक्रारीमध्ये असा आरोपही करण्यात येत आहे की काही परमिट रूममध्ये नियमांनुसार अधिकृत पुरवठ्याऐवजी इतर मार्गाने मद्य आणून विक्री केली जात असल्यास शासनाच्या महसुलाचे नुकसानही होऊ शकते। जर या तक्रारीमध्ये तथ्य आढळले तर हा केवळ नियम भंगाचा विषय राहणार नाही, तर शासनाच्या महसुलाशी संबंधित गंभीर बाब ठरू शकते। या सर्व प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नियमित तपासणी, स्टॉक पडताळणी आणि परवान्यांच्या अटींची अंमलबजावणी प्रभावीपणे होत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। काही सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजाचीही निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे। मात्र कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्यावर करण्यात आलेला आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत, त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही। आता नागरिक असा सवाल विचारत आहेत की शहरातील सर्व परमिट रूमची नियमित तपासणी होते का? परवान्यांच्या अटींचे पालन होत आहे का? बेकायदेशीर मद्य विक्रीच्या तक्रारींची चौकशी कधी होणार? आणि संबंधित दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे संबंधित यंत्रणांच्या चौकशीनंतरच स्पष्ट होतील। श्रीरामपूर शहर खऱ्या अर्थाने सुरक्षित आणि नशामुक्त व्हावे अशी प्रत्येक नागरिकाची अपेक्षा आहे। त्यामुळे समोर आलेल्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणणे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करणे आवश्यक आहे।